बोचलेला पाऊस भाग 1. हा पाऊस म्हणजे शब्दातून प्रश्नांची सरबत्ती. मी काय खुलासे करू ना बाला इतकी भिजल्यावरती. रोज नव्याने आव्हान टाकतो हा माझ्यावरती. माझी सल ऐकाया कोणी नाही सोबती. त्याच्या कवितेच्या ओळ्या आठवताना तिला खूप भरून आलं. पावसात ओली चिंब भिजलेली ती. काळोखी रात्र, गडगडणारे ढग, कडाडणाऱ्या विजा. कुठल्याही गोष्टीचं भान नसलेली ती बेभान रस्त्याने चालली होती. अंगावरचे कपडे भिजलेले, ओले चिंब केस मोकळे सोडलेले. तिच्या चेहऱ्यावर येणाऱ्या पावसांच्या सरींनी तिचे अश्रूही लपलेले. बेभान चालत सुटलेली ती रस्त्याच्या कडेला जाऊन बसली. अश्रूंना वाट मोकळी करून दिली. अभिज्ञा 25 वर्षाची तरुणी, ऐन तारुण्यात विधवा झालेली. 2 वर्षापूर्वी अभिज्ञा आणि आर्यन एकाच कॉलेजला होते. कॉलेज संपल्यानंतर दोघांनाही जॉब लागला. सुदैवाने दोघेही एकाच कंपनीत कामाला होते. दोघांचं रोज भेटणं व्हायचं, बोलणं व्हायचं. दोघांची हळूहळू मैत्री झाली. दोघे खूप बेस्ट फ्रेंड झालेत. एकमेकांशी सगळं शेअर करू लागले. आर्यनच्या मनात अभिज्ञाबद्दल वेगळी फिलिंग यायला लागली. त्याला सतत अभिज्ञाजवळ राहावंसं वाटत होतं. सतत तिच्याशी बोलावंसं वाटत राहायचं. त्याने हे सगळं त्याच्या मित्रांशी शेअर केलं. त्याचे मित्र बोलले, तू तिच्या प्रेमात पडलास. आर्यनला खरं वाटत नव्हतं, पण हळूहळू त्याला ते जाणवायला लागलं. एक दिवस त्याने ठरवलं तिला आपल्या मनातलं सगळं सांगायचं. एक दिवस ऑफिसमध्ये आर्यन अभिज्ञाजवळ जाऊन, हाय अभिज्ञा. अभिज्ञा बोलली, हाय अभिज्ञा, मला ना तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. आर्यन अडखळत बोलला. अभिज्ञाने थोडं आश्चर्य व्यक्त करत, बोल ना. नाही, इथे नको. आज संध्याकाळी आपण बाहेर भेटायचं, प्लीज. असं काय बोलायचं आहे तुला? इथेच बोल ना. आपण बाहेर गेलो की खूप वेळ जाईल रे. अभिज्ञा, नाही होणार वेळ. पक्का प्रॉमिस. मी तुझा वेळ जास्त नाही घेणार. खूप वेळानंतर अभिज्ञा तयार झाली. दोघंही ऑफिस सुटल्यानंतर हॉटेलमध्ये गेले. आर्यन तिच्यासाठी सरप्राईज घेऊन आला होता. दोघांचं हाय हॅलो झालं. अभिज्ञाने बोलायला सुरुवात केली. बोल आर्यन, तुला काय बोलायचं होतं? अभिज्ञा, तू मला कॉलेजपासूनच ओळखतेस. माझ्याबद्दल तुला सगळं माहीत आहे. आपण रोज भेटतो, बोलतो. आपल्यात छान मैत्री आहे. थोडं थांबून आर्यन पुन्हा, आपल्यात मैत्री आहे ना? आर्यनने हसून विचारलं. तशी अभिज्ञा पण हसली. अभिज्ञा, माझी जीवनसंगिनी बनशील का? आर्यनने तडक तिला विचारलं. काय? अभिज्ञा बोलली, माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझ्याशी लग्न करशील? आर्यन, काय बोलतोयस? हो, खरं तेच बोलतोय. मला सतत तुझ्याशी बोलावंसं वाटतं. सतत तुला बघत राहावंसं वाटतं. तुझ्यासोबत वेळ घालवावासा वाटतो. सतत सोबत तू असावीस असंच वाटतं. आता तूच सांग, हे प्रेम नाही तर काय आहे? अभिज्ञा काहीही न बोलता तिथून निघाली. ॲटोसाठी स्टॉपवर थांबली. आर्यन तिच्या मागे मागे गेला. अभिज्ञा, काहीही न बोलता कशी काय जाऊ शकतेस? बोल काहीतरी. तरीही अभिज्ञा गप्पच. अभिज्ञा तिथून चालत चालत निघाली. थोड्या समोर जात नाही तर पावसाची सुरुवात झाली. पावसाची सुरुवात झाल्यामुळे रस्त्याची वर्दळ कमी झाली. रस्ता निर्जन झाला. अभिज्ञा पूर्ण ओली झाली तरीही थांबली नाही. आर्यन, अभिज्ञा, थांब थांब ग, माझं पूर्ण सगळं ऐकून घे. आर्यनने अभिज्ञाचा हात पकडला. आर्यन, हात सोड. अभिज्ञा, बघ, हा पाऊसही आपल्या प्रेमाचा साक्षीदार आहे. हे मेघ, ह्या पावसाच्या सरी, हे ढगाळलेले वातावरण, सगळं प्रेमासोबत आहे. आपल्या नाही, फक्त तुझ्या, असं म्हणत ती पुन्हा निघाली. पण आर्यन तिथून हलला नाही. संध्याकाळची रात्र झाली. आर्यन तिथेच उभा होता. मुसळधार पाऊस सुरूच होता. बऱ्याच वेळा अभिज्ञाचा फोन वाजला. तिला वाटलं आर्यन असेल म्हणून तिने बघितलंही नाही. पुन्हा वाजला. बघितलं तर आर्यनच्या घरून फोन होता. अभिज्ञा बोलली. तेव्हा तिला कळलं की आर्यन घरीच आलेला नाही आहे. अभिज्ञाने खिडकीतून डोकावलं तर पाऊस सुरूच होता. ती घाबरली आणि तशीच धावत सुटली. अभिज्ञा त्या ठिकाणी पोहोचली तेव्हा आर्यन तिथेच उभा होता. आर्यन, तू वेडा आहेस का? तू इथे का उभा आहेस? चल घरी, सगळी तुझी वाट बघत आहेत. तुझा फोन लागत नव्हता. सगळे काळजी करत आहेत. चल. अभिज्ञाने आर्यनचा हात पकडला. तसा त्याने तिचा हात झटकला. मी कुठेही येणार नाही आहे. जोपर्यंत मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, मी इथून हलणार नाही. आर्यन, यू आर क्रेझी. हा पाऊस माझ्या प्रेमाचा साक्षीदार आहे आणि हाच पाऊस माझ्या मरणाचाही साक्षीदार असेल. असं आर्यन बोलताच अभिज्ञाने त्याच्या ओठावर बोट ठेवलं. का असं वागतो आहेस? असं म्हणून ती त्याला बिलगली. त्याने तिला घट्ट मिठी मारली. दोघांची मनं जुळली आणि शरीरही.
त्यांच्या प्रेमाचा एकच साक्षीदार होता, तो म्हणजे पाऊस. दोघांचं प्रेमाचं नातं भरत गेलं, फुलत गेलं. घरच्यांच्या परवानगीने, देवाच्या साक्षीने दोघांचं लग्न झालं. सुरुवातीचे दिवस छान गेले. दोघेही हनीमूनला गेले. मनं जुळली होती, आता शरीरही एक झाले. नव्या नवलाईचे 9 दिवस संपले. दोघांनी पुन्हा ऑफिस जॉईन केलं. दोघेही एकत्र जायचे, एकत्र यायचे. ऑफिसमध्ये पण छान चाललेलं होतं. रात्री आर्यन खोलीत वाट बघत बसायचा आणि अभिज्ञाला आवरेपर्यंत खूप उशीर व्हायचा. कधी कधी आर्यन चिडतही असे, काय ग अभिज्ञा, किती उशीर करतेस, किती वाट बघावी लागते. सॉरी ना जानू, अरे आवरता आवरता होतो उशीर. अभिज्ञा लाडात येऊन त्याच्या जवळ जाऊन बसली. त्याचा हात तिने तिच्या खांद्यावर ठेवला. एक दिवशी तुला सोडून जाईल ना नेहमीसाठी, तेव्हा तुला माझी किंमत कळेल. मग एकटीच राहशील किचनचं काम आवरत. आर्यन थोडा चिडला. तुला कितीदा सांगितलं असं अभद्र बोलत जाऊ नकोस. ती पुन्हा त्याच्याजवळ गेली. ती त्याचा हात तिच्या गालावरून फिरवायला लागली. हळूहळू ओठांवर ओठ आले. दोघांचंही भान हरपलं. ती रात्र त्यांच्यासाठी अविस्मरणीय होती. दुसऱ्या दिवशी दोघेही नेहमीप्रमाणे ऑफिसला गेले. दिवसभर काम करून परतीला निघाले. अभिज्ञाला आईस्क्रीम खायची इच्छा झाली, म्हणून आर्यनने वाटेत गाडी थांबवली. दोघांनाही आईस्क्रीम खाल्ली आणि काही क्षणात पावसाची रिपरिप सुरू झाली. दोघेही एकमेकांकडे बघून हसले आणि गाडीत जाऊन बसले. आर्यनने गाडी स्पीडने काढली. पावसाचा जोर वाढला. अचानक वारा सुटला. रस्त्यावर अंधार पसरायला लागला. आर्यनला समोरचं काहीच दिसत नव्हतं. त्याने स्पीड कमी केली, पण गाडी कुठे जात होती काहीच कळत नव्हतं. काही वेळ त्याने गाडी थांबवली. पाऊस थोडा कमी झाला. आर्यनने गाडी स्टार्ट केली आणि ते निघाले. काही अंतरावर पूल होता. पावसामुळे तो पूल एका बाजूने तुटलेला होता. आर्यनने रपकन गाडी काढली. गाडी पुलावरून तर निघाली, पण समोर असलेल्या झाडाला जाऊन धडकली आणि तसा आर्यन खोल पाण्यात पडला. अभिज्ञाचं डोकं आदळलं. अभिज्ञा जेव्हा शुद्धीत आली होती तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती. आजूबाजूला सगळे अनोळखी लोक होती. अभिज्ञा भिरभिर चहूकडे बघू लागली. तितक्यात तिथे डॉक्टर आले. आता कसं वाटतंय तुम्हाला? डॉक्टर, मी इथे कशी? अभिज्ञा बोलता बोलता थांबली. तुमच्या गाडीचा अपघात झाला होता. तुमच्या डोक्याला मार लागलेला होता. काही लोकांनी तुम्हाला इथे आणलं. हे बाजूला तुमचं सामान ठेवलंय. आर्यन कुठे आहे? डॉक्टर, आर्यन कुठं आहे? कोण आर्यन? माझा नवरा आर्यन. तो माझ्यासोबत होता. आता कुठे आहे? डॉक्टर, कुठे आहे? सॉरी, पण आम्हाला त्याबद्दल काहीच माहिती नाही. पोलीस तपास करत आहेत. अभिज्ञा भांबवली. पोलीस पोलीस, आर्यन आर्यन. अभिज्ञा जोराजोरात रडायला लागली. 8 दिवस अभिज्ञा हॉस्पिटलमध्ये होती, पण कोणीही तिला भेटायला आलेलं नव्हतं. अभिज्ञा रडत बसली होती. तितक्यात तिथे नर्स आली. मॅडम, तुम्हाला डिस्चार्ज मिळालाय, तुम्ही आता जाऊ शकता. अभिज्ञाने इकडे तिकडे बघितलं. त्यानंतर खिडकीतून बाहेर बघितलं. तिला बाहेर अंधार दिसला. सिस्टर, किती वाजलेत? मॅडम, 8 वाजलेत. सिस्टर, उद्या सकाळी गेले तर चालेल का? आता रात्र खूप झाली आहे. मी एकटीच आहे. सॉरी मॅडम, पण तुम्हाला बेड खाली करावा लागेल. अभिज्ञाने होकारार्थी मान हलवली आणि ती तिथून निघाली. अभिज्ञा हॉस्पिटलच्या बाहेर पडली. पर्समध्ये पैसे चेक केले. ऑटो मिळेल या आशेने रस्त्याच्या कडेला जाऊन उभी राहिली. बराच वेळ झाला. तिला ऑटो मिळत नव्हता. तिला थकवा जाणवत होता. कसाबसा एक ऑटो येताना दिसला. अभिज्ञा त्या ऑटोसमोर जाऊन उभी राहिली. त्याने लगेच ब्रेक लावला. ओ मॅडम, मरायचं आहे का? नाही दादा, बराच वेळ झाला मी उभी आहे. ऑटो मिळत नव्हता म्हणून. ठीक आहे ठीक आहे, बसा. अभिज्ञा ऑटोमध्ये बसली. काही वेळानंतर ती तिच्या घरी पोहोचली. गेटजवळ उतरली. अभिज्ञामध्ये चालण्याचंही त्राण उरलं नव्हतं. कशीबशी दारात पोहोचली. ते सासूचं लक्ष गेलं. ती उंबरठा ओलांडणार. ती सासू ओरडली. कलमोहिनी, खबरदार, एक पाऊल समोर टाकलास तर याद राख, माझ्या मुलाला गिळलंस. आता इथे काय करायला आलीस? त्यांचं बोलणं ऐकून अभिज्ञाला धक्काच बसला. आई, अहो काय बोलताय तुम्ही? जे काही घडलं तो एक अपघात होता. त्यात माझी काहीच चूक नाही. चालती हो माझ्या घरातून. एक पाऊलही समोर टाकायचं नाही. असं म्हणत अभिज्ञाच्या सासूने तिला ढकललं आणि दार लावून घेतलं. अभिज्ञा उठली. दारावर थापा मारू लागली. आई, असं करू नका. मला आत घ्या. आई, इतक्या रात्री मी कुठे जाऊ? आई बाबाही नाहीत. जा मर कुठेही जाऊन. आतून आवाज आला. हे ऐकून अभिज्ञा सुन्न झाली. ती तिथून बाहेर पडली. आता बऱ्यापैकी रात्र झाली होती. हवेत गारवा आलेला होता. थंड वारा तिच्या शरीराला भेदून जात होता. ढग दाटलेले होते. अभिज्ञा रडत रडत बेभान होऊन चालत सुटली. तिचे दुःख ढगांना बघवलं नसावं म्हणून तिच्या सोबतीला तोही आला. ओलीचिंब झालेली अभिज्ञा रस्त्याच्या कडेला एका टपरीजवळ बसली. बराच वेळ ती रडत बसली होती.
काही वेळाने रस्त्यावरून एक गाडी जाताना दिसली. ती गाडी सुसाट समोर गेली आणि काही क्षणात पुन्हा मागे आली. गाडीवरून एक तरुण उतरला. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत तो त्या दिशेने पाऊल टाकत होता. अभिज्ञाच्या खांद्यावर कुणीतरी हात ठेवला तशी ती दचकून उभी राहिली. समोरच्या चेहऱ्याकडे बघून ती घाबरली. घाबरू नका. तुम्ही अडचणीत आहात का? तुम्हाला मदत हवी आहे का? हे बघा, मी इथून जात होतो तेव्हा अचानक माझं तुमच्याकडे लक्ष गेलं. कोण आहे बघावं म्हणून मी तिथून माघारी आलो. मीच बोलतोय. तुम्ही काही बोलतच नाही आहात. मी ते मी. अभिज्ञाला काय बोलावं कळत नव्हतं. इट्स ओके. तुम्हाला काही सांगायचं नसेल तर ठीक आहे. पण मला वाटतं आता यावेळी तुम्ही इथं असणं योग्य नाही. तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता. नाही म्हणजे रात्र खूप झाली आहे म्हणून म्हणतोय. अभिज्ञाने काहीही न बोलता होकारार्थी मान हलवली. तिच्याकडे सध्या दुसरा कुठलाही ऑप्शन नव्हता. ती त्याच्या गाडीत बसली. गाडी सुसाट सुटली. गाडीच्या स्पीडमुळे अभिज्ञाला तो ॲक्सिडेंट आठवला आणि ती कानाला हात लावून जोरात किंचाळली. ती किंचाळताच त्याने गाडी थांबवली. काय झालं? तुम्ही असे का किंचाळलात? अभिज्ञाने जोरजोरात श्वास घेतला. बाजूला ठेवलेल्या बॉटलचं पाणी प्यायली. मी ठीक आहे, तुम्ही चला. गाडी एका मोठ्या बंगल्यासमोर येऊन थांबली. दोघेही उतरले. आत गेले. आत कुणीही नव्हतं. अभिज्ञाने संपूर्ण बंगल्यावर नजर फिरवली. बंगला अगदी निर्जन होता. त्याने तिच्यासाठी टॉवेल आणला. तुम्ही केस पुसून घ्या, मी चहा आणतो. एक्सक्यूज मी, तुमचं नाव? अरे चा, मी नाव तर सांगितलंच नाही. हाय, मी अभिराज. त्याने हात समोर केला. हाय, मी अभिज्ञा. अभिज्ञाने त्याच्या हातातलं टॉवेल घेतला आणि केस पुसू लागली. काही वेळाने तो कॉफी घेऊन आला. गरमागरम कॉफी. थँक्यू. घरी कुणीच दिसत नाही आहे. नाही, सगळे बाहेरगावी गेलेत. ओह. दोघांनी कॉफी घेतली. तुम्ही वरच्या खोलीत आराम करा. मी इथे खाली थांबतो. नाही नको, मी इथे बरे आहे. अभिज्ञा थोडी अवघडली. ती सोफ्यावर लेटली आणि तिला झोप लागली. सकाळी ती त्याच्या हाकेने उठली. गुड मॉर्निंग अभिज्ञा. तिनं हलकं स्मित हास्य दिलं. मी तुम्हाला काही विचारू शकतो का? तिने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला. नाही म्हणजे इतक्या पावसात भिजत बसलेल्या होत्या म्हणून विचारलं. अभिज्ञा गप्पच होती. इट्स ओके. तुम्हाला नसेल सांगायचं तर ठीक आहे. आणि हो, माझं सांगायचं राहून गेलं. तुमचा फोन वाजत होता. तिने लगेच मोबाईल चेक केला तर तिच्या आईचा फोन येऊन गेलेला. पण तिला आता कुणाशीही बोलायची इच्छा नव्हती. बराच वेळ ती खिडकीत बसून होती. अभिराज बाहेर जाऊन आला. अभिज्ञा, तुमच्यासाठी कपडे आणलेत. तुम्ही फ्रेश होऊन जा. अभिज्ञा फ्रेश झाली. मी निघते आता. आणि थँक्यू. तुम्ही माझी खूप मदत केलीत. कुठे जाणार आहात? ती काहीही न बोलता तिथून निघाली. त्यानंतर अभिज्ञा तिच्या मैत्रिणीकडे राहू लागली. तिने जॉब चेंज केला. हळूहळू ती सावरायला लागली. अधेमध्ये अभिराज तिला फोन करायचा, तिच्याशी बोलायचा. तिलाही त्याच्याशी बोलून थोडं रिलॅक्स फील व्हायचं. कधीतरी त्यांची भेटही होत असे. हळूहळू त्यांच्यात मैत्री व्हायला लागली. अभिराज रोज तिला भेटायला लागला. एक दिवस अभिज्ञा ऑफिसला गेलीच नव्हती. अभिराज तिला फोन न करताच तिच्या ऑफिसमध्ये गेला. तेव्हा कळलं की ती आलीच नाही. तो लगेच तिच्या रूमवर गेला. बघतो तर काय, अभिज्ञा तापाने झोपली होती. तो लगेच तिला हॉस्पिटलला घेऊन गेला. जवळजवळ 15 दिवस अभिज्ञा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. टायफॉईडचा ताप उतरत नव्हता. त्या काळात संपूर्ण तिची काळजी घेणारा फक्त अभिराज होता. घरी आल्यानंतरही 24 तास तिची काळजी घ्यायचा. अभिज्ञा, उठून बस. सूप आणलंय. का करतोस इतकं माझ्यासाठी? माहीत नाही, असं म्हणत त्याने खिडकी उघडली. तसा वारा आत आला. अभिज्ञाचे केस उडून तिच्या चेहऱ्यावर येऊ लागले. अभिराजने हळूवार अलगद तिच्या गालावरच्या बटा बाजूला केल्या. त्याच्या स्पर्शाने तिला शहारलं. त्याचे हात तिच्या गालावर रेंगाळायला लागले. बाहेर पावसाची रिपरिप सुरू झाली. त्याने लगेच खिडकी बंद केली. त्याने सूपचा चमचा तिच्या तोंडाजवळ नेला. दोघांची नजरानजर झाली. गोड आवाजात गाणं सुरू झालं. तू मला, मी तुला. गुणगुणू लागलो, पांघरू लागलो, सावरू लागलो. नाही कळले कधी, नाही कळले कधी. जीव वेडावला, ओळखू लागलो. तू मला, मी तुला. नाही कळले कधी. गूढ हुरहुरही श्वास गंधावला. ओळखू लागलो. तू मला, मी तुला. नाही कळले कधी. काय असेल अभिज्ञाच्या आयुष्यात? कोण असेल अधिराज? पाहू पुढील भागात.
क्रमशः.